नवीन धोरण काढते रे, प्रत्येक व्यवसायाला प्राधान्य दिलं पाहिजे म्हणून. अरे आपलं काय रे मग, आपण तर गावात सोडलेले सांडावगी रे रानटी. बर ते जाऊ दे रे मैऱ्या, मला तुला एक विचारायचं होतं रे. ए विचार की रे बोचा मग. नको रे मैऱ्या, राग येईल बे तुला. ये सांग की रे, आता रागाला घालवू नको की बे भडव्या. ए काल ऐकलेलं खरं होतं का रे? ते तुझ्या आयटम त्या सच्यासोबत सापडली म्हण बे उसात. ए लागला काय रे, हिथं पण काळा खायला माझी बिना बिलातली अंडा. मग रे मैऱ्या, आता कसं भागायचं रे तुझं? येडच बिडच व्हायचं रे तुला आता. ए लागला का रे तू पण बोलाला? तुझा नीट बघ रे, गोट्या साबूत आहे का? पण एक आहे रे मैऱ्या, तुझ्या आयटम ना असं नव्हतं करायला पाहिजे रे. का रे मैऱ्या, कमी पडत होता का रे कुठं? अरे कमी जास्तीला आम्हाला बोलवायचं होतं की रे. हे अरे उसगरी सोडायची होती की रे. अगं बाबू, उसले टोचला असेल की रे. ए मादर चोतानो ग बसताव का, जाऊ रे हितनं, जाईल तिथं काळा खाताव रे माझी. ए कोण बोला रे, कुठं आवाज आला रे? बुडा खालू ना. ए जातो रे मी निघून हितनं, लाइटिंगला लावा लागलं रे गरीबाचा. आहा रे गरीब, गरीब गरीब कशाना डांग हल्लीस असाना. ए अवघड आहे रे पोरांचं, पोरी बायका असं करायला लागल्यावर. ती काय का अशी ना रे, सोडून दे बघ आता तू तिला. ही गावात तोंड मारत फिरायची रे सगळीकडं, आणि आमच्या मित्राला येडाच व्हायचा उगाच. एकुलता एक मित्र बे आमचा बिचारा, किती बी नासका असला तरी मित्रच आहे रे तू आमचा. अरे ते तसला धंदा ते काय असते की, त्याला सरकारी मान्यता दिल्यावर असलं काय कुठाने होणार नाहीत की रे. अबे वेश्या व्यवसायाबद्दल बोलतोय का बे तू? हा बे तेच ते. अबे काय पण असते का बे, असलं काय घरी बोलल्यावर मला कुत्रीने हाणते की बे नागडा करू करू. त्यात काय वाईट आहे बे, पण लक्ष दिलं पाहिजे की रे ह्याच्यावर. लोकांच्या उसाच्या आगी तरी कमी होतील की रे. हे खरंय की रे, म्हणजे वेश्या व्यवसायाला प्राधान्य दिलं पाहिजे असं म्हणायचंय का? वेश्या व्यवसायाला काय म्हणजे आता उघड उघड धंदा चालू करायचा काय? अरे हा, वेश्या व्यवसायाला प्राधान्य द्यायचं रे, म्हणजे गावातले कुटाने कमी होते बघ. मैशा डुंगर डिंगर पडला होतास का रे? का सकाळी बापाला धोत्रावर इन करताना बघितलास बे? थांबा बे, ऐका तर माझं, सगळ्याचं टेन्शन तरी कमी होईल. कुणाला लग्नाचं टेन्शन नाही, कुणाला प्रेमात धोका नाही, लोकांची वावर तरी सुरक्षित राहतील बे. त्यात साहेबाचा ऊस तरी सुरक्षित राहील बे. ए भडव्या, अजून लागलास का रे टिंगल करायला? आलास का उसावर अजून तू? ए जाऊ द्या हे सगळं, उद्या आपण ही गोष्ट सरपंचांना बोलू रे. आयला ही सरपंच पण का नाही गावातल्या कामाकडे इतकं लक्ष देत नाही, पण बाया माणसाच्या कामाकडे लई लक्ष देते बघा. ए हा की रे, बघ की कसं गुलुगुलू बोला लागले. ए ते जाऊ द्या रे, आपल्या कामाचं बघू आपण. ए जावा रे तुम्ही, मी जातो घरी निघून. ए गप चल बे, नाहीतर उसाची भानगड सगळं गावात करतो बघ. हो सरपंच साहेब, काम होतं हो तुमच्याकडं. चला हो या बाई, तुम्ही तुमचं काम आता वाड्यावरच करतो. अय्या खरंच सरपंच, बाय, भेटू वाड्यावर. बोला की रे पोरांनो, आमची कामं सेट व्हायच्या टायमालाच तुमची कामं असतात. काय बोलला का हो सरपंच? नाही रे पोरांनो, बोला बोला, काय काम काढलं? सरपंच साहेब,
आम्हाला सगळ्यांना वाटतंय वेश्या व्यवसाय प्रोफेशन म्हणून घोषित करावा. काय? अरे डोक्यावर बिक्यावर पडलं का खोळ झाला रे तुम्ही? कामधंदा सोडून असलं करायला चालू केलं का तुम्ही? कुणी खूळ घातलं रे तुमच्या डोक्यात असलं? सरपंच साहेब खरं म्हणतोय हो आम्ही. ओ सरपंच, आपण एखादा धंदा करतो ते करायला त्याला प्रोत्साहन देतात सगळे, पण तसंच प्रोत्साहन वेश्या व्यवसायाला पण द्यायला पाहिजे लो, असं आमचं म्हणणं आहे बघा. ए पोरांनो, गोट्या काय कपाळात गेल्या काय तुमच्या? का धोदरला बिदर लाव तुम्ही? गावाबाहेर काढा लागते काय की तुम्हाला? ऐका की हो साहेब, डॉक्टर लोक म्हणते की आजकाल मानसिक तणाव लय वाढतोय हो. पोरांची लग्न ठिकाणं गेले ती. मी तर ऐकले 8वी 9वीच्या पोरी प्रेग्नेंट व्हायला लागले तर तरुण मुला मुली फसते ती. जर हा व्यवसाय कायदेशीरपणे प्राधान्यात आला तर सगळं टेन्शनच मिटलं की हो. म्हणजे उघड उघड रंडीबाजाचा धंदा मांडायचा म्हणतो का तुम्ही? तसं नाही हो म्हणणं आमचं साहेब. एकदा तुम्ही विचार करून सांगा आम्हाला. बरं विचार करतो मी. उद्या गावकऱ्यांना घेऊन बोलू आपण ह्याच्यावर. ए गोट्या, तुला कसं काय सुचलं रे हे? अरे आतली गोष्ट आहे रे ती. त्या दिवशी सरपंचाची बायको आणि 4-5 बाया नदीवर कपडे धुवत होत्या रे, आणि त्यातली एक बाई म्हणत होती रे धंद्यात लय कमाई आहे म्हणून. तेव्हा सरपंचाची बायको म्हणली वेश्या व्यवसायाला प्रोफेशन म्हणून घोषित केलं पाहिजे. असं आहे होय. तरीच म्हणलो मी गोट्याच्या गोळ्या कपाळातच कस काय गेल्या आज. मग काय ढुंगणात असतात काय बे? सगळं खरं आहे, पण ते सरपंचाची बायको वेश्या व्यवसायाची अक्का बे होणार का? अरे गपकी बे, कोणतर ऐकल की धंदा चालू व्हायच्या आधीच मंदा करून टाकशील तू. बर चला बे, उद्या भेटू आपण सगळे पंचायतीत.